स्वामीने भ्रमण केलं त्याला आपण एकांक म्हणतो, दुसऱ्या वेळेस भ्रमण केलं त्याला पूर्वार्ध म्हणतो, तिसऱ्या वेळेस भ्रमण केलं त्याला उत्तरार्ध म्हणतो. असं 3 वेळेस स्वामीने भ्रमण केलेलं आहे. आणि 3 वेळेस स्वामीने भ्रमण केल्यानंतर स्वामींच्या पदस्पर्शानं पवित्र झालेले तीर्थस्थान आपल्यासाठी 1650 आपण म्हणतो 1650 तीर्थस्थान की जे 1650 चरणांची स्थानापैकी वालसंगीला स्वामीचे 5 चरणांची तीर्थस्थान. पहिला एकांक, दुसरा पूर्वार्ध. पूर्वार्धामध्ये भ्रमण करताना स्वामी भ्रमण करीत छत्रपती संभाजीनगरजवळ वेरूळची लेणी, त्या वेरूळच्या लेणीच्या ठिकाणी स्वामीचं 10 महिन्याचं वास्तव्य. तिथून स्वामी कन्नड, सायगव्हाण, वाघळी, कनासी, भडगाव, पाचोरा, सेंदुर्णी, चांगदेव, हरताळा मार्गे स्वामी सावळतवारला आले. हे जे गावं सांगितले मी तुम्हाला सर्व स्वामीचे थांबण्याचे ठिकाण. सावळतबारला स्वामी 20 दिवस थांबले, पण तिथं सावळतबारला स्वामी 20 दिवस का थांबले आपल्याला प्रत्येक भक्ताला माहीत पाहिजे. आपण बाईसा देवाचे शिष्य आहेत, सर्वांना माहिती आहे. तर बाईसा राहणाऱ्या पैठणच्या त्या बाईसाचा भाचा तिथे सावळतबारला राहायचा. त्या भाच्याचं नाव तर दाय नाईक. बाईसा लाडानं त्याला दाया म्हणायची. तर बाईसाची इच्छा होती की माझा भासा दाया हाही स्वामीचा परमभक्त व्हावा. ती बाईसाची इच्छा स्वामीने ओळखली आणि स्वामी सावळतबारला 20 दिवस थांबले. 20 दिवसामध्ये दाय नाईक स्वामीचे परमभक्त झाले आणि स्वामी सावळतबारहून वालसंगीला येण्यासाठी निघाले असताना तिळाशे सावळ देऊन गोसावे वालसिंगीसी विजय केले. आज आपण सावळतबार म्हणतो. शके 1100 मध्ये त्या गावाचं नाव होतं सावळदेवी. ज्यावेळेस स्वामी तिथं आले होते त्यावेळेस सावळदेवी, आज सावळतबार. आज या गावाचं नाव वालसावंगी, पण शके 1100ला ज्यावेळेस स्वामी आले तर त्यावेळेस या गावाचं नाव होतं वालसिंगी, आज वालसावंगी. म्हणून सावळ देऊन गोसावे वालसिंगीसी विजय केले म्हणजे स्वामी सावळतबारून वालसंगीला आले. येता येता जाळीच्या देवाच्या ठिकाणी त्या काळी घनदाट अरण्य होतं आणि त्या अरण्यामध्ये सह्याद्रीच्या शिखरावर ते जाईच्या फुलाची वेली होती. त्या जाईच्या वेलीखाली अर्धा घंटा स्वामींनी विश्रांती घेतली. म्हणून आजही भक्तगण मोठ्या आनंदाने भक्तिभावेने आपण जाळीचे बाबा किंवा जाईचे बाबा म्हणतो. इथून विश्रांती एका स्वामी आलेले. सर्वात जवळचं स्थान वालसावंगी 8 किलोमीटर फक्त अंतर आणि स्वामी सुद्धा तिथून इथं आलेले. इथं आल्यावर इथं स्वामीचा एक दिवस एक रात्रीचा मुक्काम. त्या कॉलमच्या बाजूचं छोटं तीर्थस्थान, त्या ठिकाणी स्वामीला स्नान झालं. त्या तीर्थाला पण मर्दना मादरी स्थान असं म्हणतो. या कॉलमच्या बाजूचं छोटं तीर्थस्थान, या ठिकाणी स्वामीने जेवण केलं. त्या तीर्थाला पण भोजन स्थान किंवा अर्पणा स्थान असं म्हणतो. या ठिकाणी देवाने भक्तगणांना, शिष्यमंडळांना ब्रह्मविद्या शास्त्राचं ज्ञान सांगितलं. म्हणून या तीर्थाला पण निरूपण स्थान असं म्हणतो. त्या ठिकाणी आपण विडावाला, पौतवाला लाइटिंग लावलेले. त्या ठिकाणी देवाने रात्रभर झोप घेतली व त्या तीर्थाला पण मुख्य निद्रास्थान असतं. आणि 5वं तीर्थस्थान, इथून स्वामी पुढे भ्रमण करण्यासाठी जाणार. स्वामीच्या सोबत बाईसाचा भासा दाया असे 20-25 भक्तगण होते. त्या काळी आमचे पूर्वज इथं राहायचे. आजचं हे मंदिर आहे. त्या काळी आमच्या पूर्वजांचं घर होतं. स्वामी आमच्या घरी आले होते. त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी स्वामीचे श्रीचरण धुतले, स्वामीला दंडोत केला, स्वामीला निरोप दिला. स्वामीने आमच्या पूर्वजांना आशीर्वाद ते आशीर्वादस्थान. तेव्हापासून आमची वंश परंपरा चालत आली. अनंत कोटी उपकारे सर्वत्र प्रभूचे अशा चरणांची तीर्थस्थानाची आम्हाला जन्म दिला. सकाळी 4 वाजेला उठले, 5 वाजेला देवाची आरती, 9-10 वाजेला उठी उपार, 12ला आरती, संध्याकाळी 7ला आरती आणि 9 वाजेला निद्रास्थानाच्या ठिकाणी गादीच्या पुढे टाकून देवाला निद्रा. सकाळी 4 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत चरणांची स्थानाची सेवा, याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे. आणि तुमच्यासारखे धर्मबंधू धर्मबहिणी साधू संत कोणी मुक्कामेले मंदिरात झुकता, कुटुंबाला जेवण करा. कारण हे कर्मा करीत करीत गोसावी तपोवन अवलोकन केले. इथून 2 किलोमीटर तर तपोने, इथून स्वामी अवलोकन केलं. या स्थानाला पण अवलोकन स्थान सुद्धा म्हणतो. तपोनला नदी दुभांगती, परत पुढे किती पुढे धरण आहे, धरणाचं पाणी मागं येतं. त्या बेटावर नावावर बसून तिथं जाता येतं. त्या बेटावर 2 स्थान आहे. एक उत्तराभिमुख गुंफेस्थळी असं म्हणजे स्वामी उत्तर दिशेला श्रीमुख करून विराजमान झाले. आणि एक दांडी अरुस्थान. साईदेव नावाचे ब्राह्मण तपोनला रोज मासळून यायचे. तपोनला महादेवाची पूजा करायला. त्या दिवशी सुद्धा ते ब्राह्मण आले होते. त्या ब्राह्मणाने महादेवाची पूजा केली आणि मंदिराला पहिलेच प्रदक्षिणा मानत असताना स्वामीची श्री मूर्ती पाहिली. स्वामीची दिव्य मूर्ती पाहिल्यानंतर तर स्वामीकडे लक्ष वेधलं गेलं त्या भक्ताचं. त्या भक्तांनी प्रदक्षिणा आदर सोडून दिल्या आणि जाऊन दंडवत गातलं. दंडवत स्वामींच्या चरणाचा स्पर्श जसा त्या ब्राह्मणाच्या कपाळाला झाला, त्या ब्राह्मणाला स्थिती प्रदान झाली, साक्षात्कार झाला. तेव्हा आपल्याला परब्रह्म परमेश्वराने भेट दिली आणि तो ब्राह्मण देवापुढे हात जोडून म्हणायला लागला, देवा परब्रह्म परमेश्वरा, मला तुम्ही कलियुगामध्ये भेट दिली, माझ्या जीवनाचा उद्धार झाला, पण प्रभू माझ्या परिवाराचा घराचा उद्धार बाकी, त्याकरता माझी विनंती स्वीकारा आणि माझ्या गावाला चला. जी आमचे गृहात चलावे. स्वामीने त्या भक्ताची विनंती स्वीकारली. त्या भक्ताने पालखी आणली, महादेवाच्या मंदिरात पालखी ठेवली. त्या पालखीमध्ये भरभर वस्त्र टाकले आणि स्वामीला विनंती केली, देवा परब्रह्म परमेश्वरा, आता तुम्हाला आमच्या घरी मासुळ जायचे, कृपा करून स्वामी पालखीमध्ये विराजमान व्हा. भक्ताने विनंती केल्यानंतर स्वामी त्या पालखीमध्ये विराजमान झाले. तर त्या पालखीच्या स्थानाला पण दांडी अरूढ स्थान म्हणतो. दांडी म्हणजे धरायची दांडी, आरूढ म्हणजे स्वामी पालखीमध्ये विराजमान झाले. स्वामी विराजमान झाल्यावर साईदेव ब्राह्मण स्वामीच्या पालखी पुढे आला. स्वामीचा जय जयकार करीत स्वामीला मासरूळला घेऊन गेले. मासरूळला गेल्यावर तिथं स्वामी 3 दिवस थांबले. पण ते भक्त आणि त्याचा परिवार भगवान होता.
त्यांनी स्वामीच्या श्रीचरणाचे डोकं ठेवलं. सर्व परिवाराने विनंती केली, देवा प्रभुराया तुम्ही आमच्याकडे 3 दिवस थांबले आणि 3 दिवस तो तुमचं सन्निधान आमच्या परिवाराला मिळालं आणि आमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याला स्वामीचा स्पर्श झाला, त्यामुळे मोक्षापासून कमी वंचित नाही. पण प्रभू मला आणि माझ्या परिवाराला तुमचं 1 महिन्याचं सन्निधान पाहिजे, त्याकरता माझी आणि माझी परिवाराची विनंती स्वीकारा. त्या ठिकाणी स्वामी त्या भक्ताची विनंती स्वीकारली. तिथं स्वामी 1 महिना थांबले. आज गावाच्या मध्यभागी भव्य असं मंदिर, आजचं मंदिर, जसं आमचं घर होतं तसं त्या भक्ताचं घर, मातीची गडी आणि गडीवर त्या भक्ताचं घर होतं. त्या भक्ताने 1 महिना नित्य देवाला मंगलस्नान, आरोग्य, अष्टांगपूजा, निद्रा, भोजन, त्याच्याकडून जेवढं गोमटं घडायचं तेवढं घडून घेतलं. आणि गावाच्या खेटून त्याला आपण वंदव म्हणतो ते त्या काळचं साईदेव ब्राह्मणाचं शेत. त्या शेतामध्ये रोज संध्याकाळी साईदेव ब्राह्मण स्वामीला शेतात घेऊन जायचे, आंब्याच्या झाडाखाली आसन टाकायचे. आसनावर स्वामी विराजमान झाले की साईदेव ब्राह्मण स्वामीकडून हात जोडून बसायचे आणि रोज संध्याकाळी मळ्यामध्ये 1 महिना साईदेव ब्राह्मणाने आपल्या स्वामीकडून ब्रह्मविद्या शास्त्राचं ज्ञान घेतलेलं आहे. म्हणून त्या मळ्यातल्या स्थानाला आपण विहर स्थान असं म्हणतो. जाळीच्या देवाला स्वामी अर्धा घंटा थांबले, पण त्या स्थानाला पण विश्रांती स्थान किंवा असं स्थान म्हणतो. जाळीचे बाबा विश्रांती स्थान किंवा असं स्थान, ते 1 चरणांकित तीर्थस्थान. वालसंगीला स्वामीचा 1 दिवशी रात्रीचा मुक्काम या स्थानाला पण वस्तीस्थान म्हणतो. वालसंगीचे बाबा वस्तीस्थान, इथं 5 चरणांकित तीर्थस्थान. दपोणला सुद्धा स्वामी अर्धा घंटा थांबले, ते विश्रांती स्थान प्रसन्न स्थान, तिथं 2 तीर्थस्थान. आणि मातूरला स्वामीचा 1 महिन्याचा मुक्काम आहे, म्हणून त्याला आपण महास्थान म्हणतो. तिथं गावामध्ये 4 आणि मळ्यात 2 असे 6 तीर्थस्थान. वालसंगी, तपोन, मातुळे पायी अंतर 4 किलोमीटर आहे आणि 4 किलोमीटर अंतरामधील 3 ठिकाणच्या तीर्थस्थानांचा लीळेचा महिमा एका ओळीमध्ये तो असा येतो. वस्ती श्री वालसिंगी, वस्ती म्हणजे स्वामीचा मुक्काम आणि त्या काळी या गावाला वालसिंगी म्हणायचे. वस्ती श्री वालसिंगी सुभवत पवने भेटले साई देवा, मग दांडी अरुण गमन करिता मासुडी सुवावा, दामो बाशंक भेट अभिनगरी थोर आनंद झाला, ऐसिया मासुळासी 1 मास विरण करिता उद्धरितो जीवाला. 1 मास म्हणजे 1 महिन्याचं वास्तव्य आणि सर्वज्ञ प्रभू स्वामी उद्धरतात जीवाला, असा त्याचा अर्थ आहे. आणि तिथून मग स्वामी पिंपळगावला गेले, तिथे एक स्थान आहे. पिंपळगावून आणव्याला गेले, आणव्याला 5 स्थाने, आणवा भोकळदन, राजूर, दाभाडी आणि जालन्याला आपली सर्वज्ञ प्रभूची दिपोळी झाली. आता आपण जालना म्हणतो, त्या काळी हुबरळी नगरी नव्हतं. आणि जालन्याहून स्वामी पुढे भ्रमण करीत निघून गेले. अशी आमची परिसरातले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रायाची जुळे आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय, वाल सावंगीचे बाबा की जय.